नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी साधनांसाठी किंवा कृषी अवजारांसाठी अर्ज केला असेल अशा शेतकरी बांधवांचा निवड यादीत नाव येण्याची सुरुवात झालेली आहे। अर्थात काही शेतकरी बांधवांना मोबाईलवर मेसेजद्वारेही कळवण्यात येते की आपली या घटकासाठी निवड झाली असून येत्या 7 ते 10 दिवसाच्या आत आपली कागदपत्रे अपलोड करा, अन्यथा आपला अर्ज हा बाद करण्यात येईल। जसं की तुम्हाला माहितीच आहे, महाडीबीटी पोर्टलवर जो आधी अर्ज करेल आधी त्या शेतकरी बांधवाला त्या योजनेचा लाभ हा दिला जाईल। एकदा का आपला अर्ज बाद झाला तर आपल्याला परत त्या योजनेसाठी अर्ज करावा लागेल आणि आपला नंबर हा शेवटी फेकला जाईल। म्हणून मुदतीत आपली कागदपत्रे ही अपलोड करा। आणि काही शेतकरी बांधवांची निवड होऊन सुद्धा त्यांना मोबाईलवर मेसेज न आल्यामुळे त्यांनाही बाद करण्यात येऊ शकतो। तर अशा स्थितीत काय करायचं यासाठी GTH मराठी यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। त्या व्हिडिओ पाहून आपण आपल्या अर्जाची स्थिती काय आहे, आपल्या परिसरातील किती लोकांचं निवड यादीत नाव आले याची संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता। अद्यापपर्यंत तुम्ही जर GTH मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी GTH मराठीला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।